Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 7 subject English lesson 3.2 The Welcome. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये द वेलकम या लेसनचं एक्सप्लेनेशन म्हणजेच मराठीतून ट्रान्सलेशन हे मी या ठिकाणी लर्न करत होते. मागील व्हिडिओमध्ये सीन नंबर फर्स्ट आपण लर्न केला. आज आपण सीन नंबर सेकंड हा लर्न करणार आहोत. सीन नंबर सेकंड इनसाइड चतुर्भुज हाऊस. चतुर्भुज बाबू हे आपल्या घरामध्ये आतमध्ये येत आहे. मेड मदर दादाबाबू हॅज कम होम इन अ ब्लेझिंग टेम्पर. मेड मीन्स नोकर. त्या घरातली नोकर म्हणते की आई दादाबाबू हे रागारागात घरात येत आहे. मदर व्हाय व्हॉट्स द मॅटर. आई विचारते का, काय झालं. मेड आय डोंट नो. मेड म्हणते की मला माहीत नाही. एंटर चतुर्भुज. तेवढ्यात चतुर्भुज हे एंटर करता प्रवेश करतात. लिटल बॉय दादा कॅन आय हॅव दिस कॅट. त्या ठिकाणी एक लिटल बॉय आहे आणि तो लिटल बॉय त्या चतुर्भुज बाबूला म्हणतो की दादा ही कॅट मला देऊ शकतो का. चतुर्भुज स्लॅप हिम हार्ड. तो त्याला स्लॅप करतो म्हणजे त्याला मारतो. कॅट 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 द होल डे लॉंग इज इट. मांजर मांजर मांजर. दिवसभर फक्त मांजर आणि मांजरच. मदर नो वंडर द पुअर बॉय अँग्री. आई म्हणते त्या गरीब बिचारा मुलावर, त्या लहान मुलावर, त्या लिटल बॉयवर तू का रागवतोय. ही कम्स होम आफ्टर सच अ लॉंग टाईम अँड दीज ब्राट्स स्टार्ट अनॉईंग हिम ॲट वन्स. आणि या ठिकाणी तो तुझी वाट पाहत होता बऱ्याच वेळापासून आणि आल्याला तू त्याच्यावर रागवला. लेट मी हॅव द कॅट सन. मग आई म्हणते ठीक आहे, आण ती कॅट माझ्याकडे. आय विल गिव्ह इट सम राईस अँड मिल्क दॅट आय हॅव पुट इट. मी त्या मांजरीला राईस म्हणजे तांदूळ आणि मिल्क म्हणजे दूध. राईस म्हणजे भात. त्या ठिकाणी भात आणि दूध हे मी त्या मांजरीला खाऊ घालते असं आई त्या चतुर्भुजला सांगत असते. चतुर्भुज फ्युरियसली. चतुर्भुज हे रागारागात म्हणता हेअर मदर. आई हे घे. यू कॅन हॅव द कॅट. ही कॅट घे अँड फीड इट. आणि तिला खाऊ घाल. ऑल यू वॉन्ट. तुला जे हवं असेल ते तू त्याला त्या मांजरीला खाऊ घालू शकतेस. आय शॅल स्टॉप टू इट. मला आता तिच्या खाण्याविषयी किंवा कशाविषयी तिच्याविषयी काही सांगू नको. आय एम लिव्हिंग ॲट वन्स. मला थोडा वेळ एकटं राहू दे. मदर प्लेंटिवली व्हॉट मेक्स यू से सच अ थिंग. व्हॉट मेक्स यू से सच अ थिंग. तू काय सांगत आहे. युअर मील रेडी अँड वेटिंग. तुझ्यासाठी मी जेवण तयार करून ठेवलेलं आहे आणि आम्ही वाट पाहत होतो. डिअर त्या ठिकाणी ती आई म्हणते की तुझी आम्ही वाट पाहत आहोत जेवणासाठी. यू कॅन सिट डाऊन टू इट ॲज सून ॲज यू हॅव हॅड युअर बाथ. तू हातपाय धू आणि जेवायला लवकर ये. चतुर्भुज नो आय एम लिव्हिंग. नाही मला एकटं राहू दे. यू आर ऑल क्रेझी अबाउट कॅट्स इन दिस पार्ट. तुम्हाला सर्वांना हे कॅट आणि या कॅटविषयीच माहिती पाहिजे. तुम्ही आता तिलाच तुमच्या जवळ घ्या आणि तिलाच तुमचा हिस्सा बनवा. नो वन केअर फॉर मेन ऑन वर्स. तुम्हाला या ठिकाणी त्या कॅटची काळजी आहे परंतु माझी काळजी नाही. आंट डोंट हर्ट द कॅट. शी हॅजंट डन एनी हार्म. आंटी म्हणते की तू त्या कॅटला मारू नको किंवा तिला हर्ट करू नको, दुखवू नको. चतुर्भुज वेन इट कम्स टू अ कॅट यू आर ऑल हर्ट बट यू हॅव नो पिटी फॉर ह्युमन थिंग्स. त्या ठिकाणी चतुर्भुज म्हणतात की तुम्हाला सर्वांना कॅटला काय त्रास होईल या गोष्टीची काळजी आहे. बट यू हॅव नो पिटी फॉर ह्युमन थिंग. परंतु मात्र मानवाला मला काय वाटतं याची मात्र तुम्ही अजिबात काळजी करत नाही. लिटल गर्ल कम अँड सी अंकल हरी व्हॉट अ बिग फॅट टेल. लिटल गर्ल म्हणते की अंकल हरी हे येत आहे. व्हॉट अ बिग फॅट टेल. या ठिकाणी मग ते म्हणतात की व्हॉट अ बिग फॅट टेल. ही जी मोठी अशी शेपूट आहे ही शेपूट कोणाची आहे. हरी हू टेल चतुर्भुज. मग हरी त्या चतुर्भुजला विचारता
की ही जी टेल आहे, ही जी शेपटी आहे, ही कोणाची आहे? गर्ल, नो, द कॅट्स. नाही नाही, ही कॅटची आहे. सीन थर्ड. आता या ठिकाणी सीन थर्ड हा आपण पाहूया. ऑन द रोड एंटर चतुर्भुज बॅग इन हँड विथ द कॅट. या ठिकाणी तिसरा जो सीन आहे त्या सीनमध्ये सांगितलं आहे की चतुर्भुज बाबू हे रोडावरून जात आहे. त्यांच्या हातात बॅग आहे परंतु कॅट नाही आहे. कॅटशिवाय ते त्या ठिकाणी त्या रोडावरून जात आहे. त्या ठिकाणी त्यांना भेटतो साधुचरण. साधुचरण, सर व्हेअर इज दॅट कॅट ऑफ युअर्स. साधुचरण त्यांना विचारतात की सर तुमची कॅट कुठे आहे? चतुर्भुज, इट्स डेड, ती मेली. साधुचरण, हाऊ सॅड, किती वाईट झालं. हाऊ डिड इट हॅपन, कसं घडलं हे? चतुर्भुज, आय डोंट नो, मला माहीत नाही. मग त्या ठिकाणी पारण हा व्यक्ती भेटतो. हॅलो, व्हॉट्स हॅपन टू युअर कॅट. मग पारण हा त्याला नमस्कार करतो. नमस्कार. व्हॉट्स हॅपन टू युअर कॅट, तुमच्या कॅटच्या बाबतीत काय घडलं? चतुर्भुज, इट्स डेड, ती मेली. पारण, नो रिअली, हाऊ. त्या ठिकाणी पारण म्हणतो, खरंच, कशी मेली? चतुर्भुज, द सेम वे ऑल ऑफ यू ऑल डाय, ज्याप्रमाणे सर्व सर्व व्यक्ती किंवा प्राणी मरत असतात त्याचप्रमाणे तीही मेली. बाय स्विंग ॲट द एंड ऑफ अ रोप, एका दोरीमध्ये अडकून ती त्या ठिकाणी मेली. पारण, गुड गॉड, ही इज पॉझिटिव्हली फ्युरियस, आणि तो त्या ठिकाणी अगदी काळजीपूर्वक त्या मांजरीविषयी विचारत असतो. अ स्वार्म ऑफ अर्चिस रन आफ्टर चतुर्भुज क्लॅपिंग अँड टीजिंग हिम विथ क्राईज ऑफ पुसी कॅट पुसी कॅट. त्या ठिकाणी चतुर्भुज बाबू रस्त्याने जात असत आणि त्यांच्या पाठीमागे काही जे वेगवेगळे प्राणी आहेत ते त्या ठिकाणी त्याच्या पाठीमागून येत असतात आणि ते त्या पाठीमागून येऊन त्या चतुर्भुज बाबूला चिडवत असतात, पुशी कॅट असं. त्या ठिकाणी त्या चतुर्भुज बाबूला त्याच्या पाठीमागून येणारे जे काही प्राणी आहेत ते त्याला चिडवत असतात. अशा प्रकारे या ठिकाणी सीन नंबर 3 हा कंप्लीट होतो. ॲडॉप्टेड फ्रॉम द ट्रान्सलेशन ऑफ अ प्ले बाय रवींद्रनाथ टागोर. या ठिकाणी हे जे नाटक आहे हे रवींद्रनाथ टागोर यांनी जे नाटक लिहिलं आहे त्या नाटकातील काही सीन हे या ठिकाणी आपण एक्सप्लेन केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.